रोटे ब्रदर्स कोल्हापूर यांच्याकडून जागतिक चहा दिनाच्या शुभेच्छा। 70 वर्षाची विश्वासाची परंपरा म्हणजे रोटे ब्रदर्स कोल्हापूर यांचा हॉटेल किंग प्रीमियर चहा व लाल पान फॅमिली मिक्सर चहा। आसाम मधील निवडक दर्जेदार स्वादिष्ट व रुचकर चहाचे ब्लेंड्स म्हणजे रोटे ब्रदर्स कोल्हापूर यांचे स्फूर्तिदायक हॉटेल किंग प्रीमियर चहा व लाल पान फॅमिली मिक्सर चहा नेहमी वापरा। रोटे ब्रदर्स 352 ई स्टेशन रोड कोल्हापूर। फोन नंबर 0231 265 44 26। तर आम्ही शिवसेनेच्या भाषेत जाब विचारू प्रतिज्ञा उत्तुरे। कोल्हापूर शहरात रस्त्यावर असलेल्या स्ट्रीट लाईटचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे, मात्र ती कंपनी नुसते बिल उचलत आहे। शहरात अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे अपघाताच्या संख्येत आणि गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे स्ट्रीट लाईटच्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं। यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, आज शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांना एक निवेदन देण्यात आलं। कोल्हापूर शहरामध्ये गेले बराच काळ गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की स्ट्रीट लाईटची अत्यंत दयनीय अवस्था आहे। म्हणजे काही ठिकाणी असं आहे की अतिशय लांब पर्यंत अगदी मोठ्या मोठ्या गल्ल्या मेन रोड मेन रस्ते याच्यावरती स्ट्रीट लाईटच नाहीये, पूर्ण अंधार आहे। बरं, नागरिक घर फाळा भरतायत, लाईट बिल भरतायत, सगळं आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडतायत, पण जसं आपण पाहतोय की पाण्याची तीच अवस्था मध्यंतरी पालिकेकडून झाली नागरिकांना। पण स्ट्रीट लाईट संदर्भात पाहता अतिशय महत्वाची ठिकाणं जसं की टाकळावरचा ब्रिज याच्यावरती देखील मध्यंतरी लाईट बंद आम्ही पाहिला। तर म्हणजे हे काय चाललंय? लाईट सुद्धा आपण महापालिका देऊ शकत नाही का? बरं, जो कोणी ठेकेदार लाईट साठीचा असेल, दिवे बसवणारा असेल, त्याच्याकडून जर व्यवस्थितरित्या जर आपल्याला सोयी मिळत नसतील, त्यांच्याकडून आपल्याला जर दिवे मिळत नसतील, तरी सर्वस्वी जबाबदारी प्रशासकांची आहे। नागरिकांशी याला तुमचं टेंडर काय आहे, तुमचे त्यात काय क्लॉज आहेत, काय नियम आहेत ह्याच्याशी लेणं देणं नसतं। त्याच्यामध्ये आम्हाला नागरिकांना दिवे महत्वाचे आहेत। अंधार शहरात काय? कोल्हापूर सारखं उच्च आपण म्हणतो की आमचं कोल्हापूर अभिमानानं सांगतो, रात्रीच्या वेळी आपण जाऊन बघितलं तर ह्याच कोल्हापूरमध्ये वेगवेगळे अंधाराच्या ठिकाणी ना अवैध धंदे चालतात, कुणाचे चेन स्नॅचिंग होत आहेत, महिलांना फिरणं अवघड झालेलं आहे। आणि ह्यावर लवकरात लवकर तोडगा काढा। जी कोणी संबंधित कंपनी असेल त्यांच्याकडे पाठपुरावा करणं अतिशय गरजेचं आहे। दिवे लावणं गरजेचं आहे, जिथे खांब नाही तिथे खांब बसवणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे। ती कंपनी त्यांना आम्ही बोलून घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे अतिरिक्त आयुक्तांनी, आणि लवकरात लवकर तोडगा काढू। पण आमचं त्यांना हीच विनंती राहिलेली की त्या कंपनी सोबत आम्हालाही बोलून घ्या, आमची मीटिंग करून द्या। जर तुमच्याकडून होत नसेल तर आम्ही शिवसेनेच्या भाषेमध्ये त्यांना जाब विचारू। गेल्या वर्षभरात कोल्हापुरातील 1720 दिवे बंद आहेत। उपस्थित असणाऱ्या विद्युत अधिकाऱ्यांना महिला आघाडीने प्रश्नांचा भडीमार करून विचारले असता अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता आलं नाही, असंही प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या। यावेळी दीपाली शिंदे, विद्या गायकवाड, रुपाली जाधव, शुभांगी साळुखे, कमल पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, रघुनाथ टिपुगरे, विशाल देवकुळे, योगेश लोंढे, राहुल कांबळे, हर्षल पाटील, सूरज कांबळे आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।